वेलकम टू दी कोमल्स ओरा. तर भरपूर लोकांच्या मला कमेंट्स येत होत्या. भरपूर लोक मला बोलत होते की हेअर वॉश कसा करायचा आणि जर डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झालेला असेल तर ते कसं कमी करायचं. सो अपॉइंट टू दी डॉक्टर. हा शॅम्पू जर तुम्ही यूज्ड केला कंटिन्युअसली, आता जर मी तुम्हाला सांगते की हे माझं सेकंड बॉटल आहे जी की मी यूज करत आहे. नाहीतर माझी एक बॉटल संपली आणि आता माझी सेकंड बॉटल आहे. पण मग घ्यायचा, मगमध्ये थोडंसं नॉर्मल वॉटर घ्यायचं आणि त्या वॉटरमध्ये आपण ही गोष्ट ॲड करायची. हा शॅम्पू जर तुम्ही ॲड केला, हा शॅम्पू ॲड केल्यानंतरून एकदम नॉर्मल याच्यात आपण ते मिक्सर करायचं आणि मिक्स केल्यानंतरून तुम्ही तुमच्या स्कॅल्फमध्ये अप्लाय करायचा. कधीही शॅम्पू आपल्या इथे अप्लाय करायचा नाही, इथं कंडिशनर अप्लाय करतात. शॅम्पू जो असतो तो आपल्या स्कॅल्प्समध्ये इथे यूज करायचा. तो डॅन्ड्रफ आहे तो कधी पण आपल्या इथं वगैरे पडत असतो. तो जर तुम्हाला त्याच्यापासून जर वाचायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही पण आपण आपल्या जर डोक्यामध्ये जास्त प्रकारामध्ये जर डॅन्ड्रफ झाला तर प्लीज जाऊन तुम्ही डॉक्टरांना भेटा. डॉक्टरांचं सजेशन घ्या जे तुम्हाला शॅम्पू देतील. माझ्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस मला हा शॅम्पू दिला होता. आता माझं स्कॅल्प पूर्ण प्रकारे क्लीन आहे. तर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय काय आहे. ल्युलिकॉनॅसॉल आहे, सॅलिसिलिक ॲसिड आहे, झिंक पॅराथाइन आहे, शॅम्पू लुबिकेट. याचं नाव आहे लुलिबेट. याचं नाव आहे लुलिबेट. हा शॅम्पू जो आहे तो तुम्ही यूज करू शकता. मला माहीत नाही मी प्रोनाऊन्सिएशन नीट करते का नाही, बट मी हा टॅगमध्ये टाकेल. मी याची लिंक देईल तुम्हाला. हा तुम्ही ऑर्डर करून यूज करू शकता. तुमचा पूर्ण प्रकाराने जो काय डॅन्ड्रफ जो आहे तो गायब होऊन जाईल. तुम्ही बघू शकता माझे हेअर्स कसे झालेले आहेत. ज्या वेळेसपासून मी गेलेले आहे माझ्या याच्यात कोणत्याही प्रकारचा डॅन्ड्रफ वगैरे नाही आहेत आणि कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम मला नाही आहे. सो अपॉइंट टू दी डॉक्टर.